तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आत्ताचा व्हिडिओ बनवतोय मी. मी काल निफ्टीचं प्रेडिक्शन करू शकलो नाही. निफ्टीचं एनालिसिस मी YouTubeला टाकू शकलो नाही. पण आता उद्यासाठी आपण काय कसं डिस्कस करणार आहोत ते आपण एकदा नक्की बघून घेऊ. तर वन डेच्या टाईम फ्रेमवर जर बघितलं तर तुम्ही वन डेच्या टाईम फ्रेमवर मी बोललो होतो. मी माझ्या मागच्या सेशन्समध्ये बोललेलो आहे, की 2 फेब्रुवारी ठीक आहे. 2 फेब्रुवारीमध्ये 300 ठीक आहे. 300ची जर लेव्हल ब्रेक होत असेल 350 आणि नंतर 500 ठीक आहे. हे ओव्हरऑल पॉईंट्स आपल्याला कॅप्चर करता येणार आहे निफ्टीमध्ये. ठीक आहे. 2 फेब्रुवारी बोललो होतो मी. 2 फेब्रुवारीला मार्केटमध्ये एक चांगली रॅली अपसाईडला येऊ शकते आणि ती आलेली. लो पासून ठीक आहे. लो पासून तर हायपर्यंत जर मार्क केलं ना, तर साधारण 325च्या प्लस मायनस ही रॅली झालेली आहे. तर जर आपण बघितलं तर तुम्हाला मी दाखवून देतो एकदा. मी माझे ट्रेड पण दाखवतो, की नेमकं मी आज ट्रेड कोणते केलेत, कसे केले ते पण तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन देतो. आता आजच्या ट्रेडमध्ये बघा तुम्हाला मी एक गोष्ट दाखवून देतो. हा ट्रेड सोडून द्या. हा ट्रेड केलेला नाही. हा फक्त बघत होतो मी. म्हणजे माझा एक ट्रेड झाला होता पहिला. तो झाला होता ₹1600 प्रॉफिट मध्ये म्हणून मी तो एक्झिट करून मी माझं डेस्कटॉप बंद केलं होतं. माझ्या दुसऱ्या कामांना मी लागून गेलो होतो. तर हा 1600चा एक प्रॉफिट होता. तो कुठे झालेला होता? तो ह्या कॅन्डलला झालेला आहे. कॉल साईडला मी तो ट्रेड घेतलेला होता. तो ह्या कॅन्डलला झालेला आहे. 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर आलो तर अजून गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला मी त्या क्लिअर करून सांगून देतो. हे बघा, मी काय केलं, एकाच कॅन्डलमध्ये ओके, एकाच कॅन्डलमध्ये मला 1:2 1:2 हा मला ट्रेड मिळाला होता. सिंगल कॅन्डलमध्ये माझं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. सिंगल कॅन्डलमध्ये माझं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. तुम्हाला मी ते दाखवतो. त्याचं एक्सप्लेनेशन देऊन देतो. जेव्हा ही कॅन्डल फॉर्म झाली, ओके, ऑलरेडी एक सेलिंग आलेली होती. मी ठरवलं होतं, जर सेलिंग आलेलीच आहे, तर उद्या जी शॉर्ट कव्हरिंग असते, ठीक आहे, जी तुमची शॉर्ट कव्हरिंग असते ना, ती तुम्हाला इथे एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळेल, असं मी ठरवलं होतं. मी ते सांगणार पण होतो लाईव्हमध्ये. सॉरी, लाईव्हमध्ये नाही, मी पोस्ट करणार होतो व्हिडिओ, पण थोड्या कारणास्तव माझ्याकडनं राहिलं ते. पण ठीक आहे. तर एक शॉर्ट कव्हरिंग येणार होती. ओके. मला फर्स्ट कॅन्डल मी ऑब्झर्व केली, की फर्स्ट कॅन्डलमध्ये बाईंग दिसते. मग मी ठरवलं, की जर इन केस हा लो ब्रेक होईल, तर मग मी डाऊन साईडला प्लॅन करेल. तर एक पॅनिक सेलिंग येऊ शकते. पण मग नंतर एक विचार केला, की 2 फेब्रुवारी आहे आज आणि 2 फेब्रुवारीला एक रॅली येणं म्हणजे होतं, की एक रॅली येऊ शकते. ओके. तर ती रॅली आलेलीच आहे मित्रांनो. तर हा जो एक ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल. 3 कॅन्डलमध्ये बाईंग प्रेशर तुम्हाला दिसत होता. फोर्थ कॅन्डल लो ब्रेक करते, पण क्लोज नाही होते. फोर्थ कॅन्डल लो ब्रेक करते थर्ड कॅन्डलचा, पण ती लो ब्रेक नाही होते. लो ब्रेक नाही होते म्हणजे लो ब्रेक झालाय, पण क्लोज नाही झाली खाली. ठीक आहे. अशी जर कॅन्डल तयार झाली तर मी तिथं खाली शॉर्टसाठी प्लॅन केला असता. पण ही कॅन्डल अप साईडला ब्रेक झाली, सॉरी क्लोज झाली, तर मग मी ठरवलं, की ही फर्स्ट हॅमर, ठीक आहे. सेकंड तुमचा कन्फर्मेशन होतं, की OI खालच्या साईडला OI बिल्ड होत होता. ओके. आणि हे कन्फर्मेशन होतं माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे ज्या वीक फॉर्मेशन होतं ना, या कन्फर्मेशन होतं आणि माझं वन टेकमध्ये माझं प्रॉफिट मला मिळालेलं आहे. 1600 समथिंग काहीतरी मला प्रॉफिट झालेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवतोच पुढच्या काही वेळात. नेक्स्ट, जर तुम्ही आलात तर बघा, काल चालू बघा, ट्रॅप ट्रेडिंग कशी असते ते तुम्हाला सांगतो. काल चालू ब्रेक केला. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून याच्यामध्ये कन्फर्मेशन एक होती. काल संध्याकाळी, म्हणजे सॉरी संध्याकाळी 3:20 मार्केटमध्ये एक पोझिशन तयार झालेली होती तिथे. ही बघा, 3 कॅन्डलमध्ये पोझिशन तयार झालेली आहे. पोझिशन कसली तयार झालेली आहे? ती झालेली आहे डाउन साईडसाठी. ठीक आहे. पण ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल एक सांगून जाते, की इथं बाईंग प्रेशर दिसत होता. ओके. आता जे लोक हा लो ब्रेक झाला म्हणून इथं एंटर झालेले असतील ना, त्यांचा स्टॉप लॉस मार्केट खायला येणार. राईट. त्यांचा स्टॉप लॉस मार्केट खायला येणार आणि मार्केट त्यांचा स्टॉप लॉस खायला आला. ही झाली फर्स्ट ट्रॅप ट्रेडिंग. सेकंड, तुम्हाला आजच्या सेशनमध्ये एक गोष्ट कळाली इथं, की कालचा लो इथं तर लोकांचे एसएल हिट झाले. पण जे डाऊन साईडसाठी प्लॅन करत होते आज, कारण एवढं मार्केट पडलेलं आहे तर आज पण डाऊन साईडच जाईल असं त्यांना वाटत होतं. मग हा लो जेव्हा ब्रेक होतो, चांगल्या कॅन्डलने ब्रेक होतो, राईट. तो कॅन्डलने ब्रेक केला, त्याच्या खाली सस्टेन व्हायला लागली. मार्केट प्रॉफिटमध्ये पण दाखवलं आणि एक झटक्यात मार्केटने 3च कॅन्डलमध्ये, फक्त 3 कॅन्डलमध्ये मार्केटने त्यांचा एसएल हिट केला. ठीक. आणि एसएल हिट केल्यानंतर मार्केट अपसाईडला गेला. ही झाली तुमची ट्रॅप ट्रेडिंग. आता हा जो डब्ल्यू फॉर्मेशन असतो ना, हा डब्ल्यू फॉर्मेशन खूप महत्त्वाचा असतो. राईट. डब्ल्यू फॉर्मेशन जो डबल बॉटम असतो ना, हा एक तुमचा असतो. हा मोस्ट ऑफ फेक मूव्ह देऊन जातो. इथून मार्केट खाली येऊन लागतं. इथं बाईंग दाखवतं पण खाली येऊन लागतं. पण जेव्हा तुम्हाला असा एक डब्ल्यू दिसेल, राईट. डब्ल्यू म्हणजे कसा, त्याचा फर्स्ट त्याची एक लाईन आली, ठीक आहे, वरती गेला, मग त्याच्या डाऊन साईडला आला, हा लो ब्रेक करतोय, ठीक आहे, आणि मग अप साईडला जात असेल तर हा डब्ल्यू फॉर्मेशन एकदम व्हॅलिड असतो. हा डब्ल्यू फॉर्मेशन तुम्हाला ट्रॅप ट्रेडिंगला हा डब्ल्यू फॉर्मेशन असतो. ठीक आहे. हा डब्ल्यू फॉर्मेशन होत असतो. तसा इथं डब्ल्यू फॉर्मेशन झाला. डब्ल्यू फॉर्मेशन नंतर वन टेकमध्ये तुम्हाला आज आज साधारण 150 पॉईंटची ही रॅली तुम्हाला मिळाली असती, जर तुम्ही थोडं विचार करून ट्रेड केला असता तर. आता परत एक तुम्हाला सांगतो, की नेमकं ट्रॅप कसं असतो बघा. आता इथं पण तसाच एक डब्ल्यू तयार झालेला होता, राईट. एक ट्रेंड लाईन झाली तयार,
एक ट्रेंड लाईन झाली तयार, इथून कंटिन्युअसली मार्केट अप जात होतं. लोकांना काय केलं, आता बघा मित्रांनो, ऑलरेडी जर बाईंग प्रेशर असेल ना, तर सेलिंग साईडला ट्रेडच घेऊ नका. माझ्याकडनं एक चुकी झाली होती आज, पण ठीक आहे, तिथं त्याच्यात पण मी ₹300 प्रॉफिटमध्ये काहीतरी आहे. पण माझ्याकडनं एक चुकी झाली होती की मी सेलिंग साईडला ट्रेड घेतला, कारण आज ऑलरेडी बाईंगचा ट्रेड मला बाईंगचाच ट्रेड घ्यायचा होता. बाईंगसाठीच मी प्रिपेअर होतो, तर आज बाईंगचाच ट्रेड मला मिळालेला आहे. तर जेव्हा अशी कॅन्डल एक फॉर्म होते हे, तेव्हा लोकं इथं एंटर होतात. भरपूर लोकं एंटर होतात इथं, राईट. भरपूर लोकं एंटर झाले. काही लोकं रिटेस्टवाले होते. रिटेस्टमध्ये एंटर झाले आणि मार्केटने त्यांना रनिंग प्रॉफिट पण दाखवला. पण त्यांचा एसएल हिट केला, राईट. मग आता मार्केटमध्ये एक गोष्ट इथं तयार झाली, की मार्केटमध्ये एक अप साईडची ही ट्रेंड लाईन तर येतच होती. पण तुम्हाला ही एक ट्रेंड लाईन पण तुम्हाला इथं दिसेल, की कंटिन्युअसली मार्केट याला सस्टेन करत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वरती 25,000 ची लेवल आहे, ज्याच्यामध्ये मी जेव्हा ट्रेड घेतला, लास्ट माझा थर्ड जो ट्रेड आहे, तो जेव्हा घेतला, तेव्हा 25,000च्या 25,000 स्ट्राईक प्राईसचा ओआय होता 1 पॉइंट समथिंग 30 CR असा काहीतरी होता, राईट. पण 24,900ला 24,800ला चांगल्या पद्धतीचा ओआय हा गेन दिसत होता, तो करोड्समध्ये होता, राईट. सो जेव्हा ओआय खालच्या लेवल्सला वाढत जर असेल, तेव्हा लोक शिफ्ट होत आहेत, राईट. ते लोक शिफ्ट होत आहेत वरच्या साईडला, ही एक कन्फर्मेशन असते. मग ही कॅन्डल मी कशी ट्रेड केली, आता त्याचं एक्सप्लेनेशन देऊन देतो. ही कॅन्डल कशी ट्रेड केली त्याचं एक्सप्लेनेशन देतो. जेव्हा एका रेंजमध्ये, राईट, तुम्हाला आता दाखवतो. समजा ही एक रेंज आहे, ही एक रेंज आहे, ही बॉक्सची एक रेंज आहे. जेव्हा मार्केट याच्यामध्ये राहील, जेव्हा ब्रेक करेल, तेव्हा मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला जाण्यासाठी तयार असतं. आता बघा, 3 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये आलो. 3 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ही ब्लॅक कॅन्डल ऑब्झर्व करा. ब्लॅक कॅन्डलचा एक बॉक्स तयार होतोय, राईट. ब्लॅक कॅन्डलचा बॉक्स तयार झाला. बॉक्स तयार झाल्यानंतर बॉक्सचा ब्रेकआउट झाला. प्लस हे बघा, फर्स्ट कन्फर्मेशन होतं बॉक्स ब्रेकआउट, प्लस 25,000 ची लेवल ब्रेकआउट होण्याचे चान्सेस, प्लस ओआय कन्फर्मेशन, प्लस टाइम. सगळ्यात महत्त्वाचं टाइम, ठीक आहे. 2:30 नंतर ठरवलं होतं मी एक रॅली येऊ शकते आणि ती रॅली आलेली, राईट. आता हे ठरवलेलं होतं मी, ठीक आहे. त्याचं आता मी त्या बोलणार नाही, मी ठरवलं होतं, तुम्ही आता चालू आहे होऊन गेला ट्रेड म्हणून ठरवलेल्या अशा गोष्टी होतील, पण हरकत नाही, आपल्याला त्याच्यावर काही कमेंट करायची नाही. पण हा सुद्धा एक ट्रेड मी कॅप्चर केलेला आहे 1:2चा, ज्याच्यात मला 10-12 काहीतरी समथिंग पॉईंट मिळालेले आहेत. त्याच्यात सुद्धा मला लमसम 1300 समथिंग काहीतरी प्रॉफिट झालेला आहे. सॉरी, 13,000 नाही, 13,000 मित्रांनो कालचा प्रॉफिट होता आपला. तुम्ही आय बटनवर लिंक देतो, ते सुद्धा एकदा बघा. तो प्रॉफिट कसा होता, फक्त 9,000 समथिंग कॅपिटल लावून मी 16,000 समथिंग काहीतरी 16,351 असं काहीतरी कॅपिटल ग्रो केलेलं आहे, ठीक आहे. ते बोलून फायदा नाही, त्याचा त्या व्हिडिओची लिंक आणि आय बटनवर लिंक हे दोघं तुम्हाला मिळून जातील. आता उद्यासाठी आपण ट्रेड कसा प्लॅन करू शकतो ते आपण बघून घेऊ. जर समजा तुम्हाला एक सांगतो, 15 मिनिटावर जर आलो, तर रॅली बघून घ्या. तुम्हाला 300 पॉईंटची रॅली भेटलेली का नाही ते पण एकदा चेक करून घ्या. उगीच नको, डाऊन बॉटम हा लो होता, लोला मार्क केला, लो पासून अपसाईडला आलो. तुम्ही फक्त पॉईंट बघून घ्या. ह्या पॉईंटला, ठीक आहे, माझ्या रॅलीला 300, ठीक आहे, किंवा 350 किंवा 500, ठीक आहे. हे 3 माझे नंबर आहेत. या 3 नंबरमध्ये, राईट, या 3 नंबरमध्ये मला फक्त आणि फक्त आता पाहिजेत आय थिंक 75 पॉईंट. 500ची रॅली कंप्लीट करायला मला फक्त पाहिजे 75 पॉईंट, राईट. कदाचित उद्या असं होईल 75 पॉईंट ऑफसाईडला जाईल मार्केट आणि तिथून एक रिव्हर्सल आपल्याला भेटू शकतो. रिव्हर्सलची लेवल कोणती असेल, 25,150. ओके. जर आज टेस्ट नाही झाली तर रिव्हर्सलची लेवल उद्या असू शकते, की जेणेकरून मार्केट उद्या थोडंफार करेक्शन होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ही जी रॅली आलेली ना, ही एक तुमची रॅली कशी असेल, ठीक आहे. ही रॅली तुमची असेल एक पुल बॅक, राईट. ही तुमची एक रॅली असेल पुल बॅक रॅली. जर पुल बॅक रॅली जर असेल तर मार्केटमध्ये नवीन सेलर्स ऍक्टिव्हेट होतील आणि मार्केट परत एकदा डाऊन साईडला जाण्यासाठी आपल्याला बघायला मिळू शकतं. 24,570 खाली अजून एक झोन आहे 24,000, तो तुम्हाला दाखवतो. ओके. आता येऊ आपण आपल्या ॲनालिसिसला. आलो आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर. वन डेच्या टाइम फ्रेमवर वन डेच्या टाइम फ्रेमवर बरोबर, त्या पुढच्या लेवलला काही सांगत नाही मी, ते नंतर बघू आपण. ओके. आता वन डेच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर तुम्हाला एक ग्रीन कॅन्डल दिसणार आहे इथं, राईट. ग्रीन कॅन्डल नंतर आता कदाचित इथून ग्रीन कॅन्डल जर बघितली तर कदाचित हा बेस मार्केटमध्ये तयार झालेला आहे, ठीक आहे. बेस फॉर्मेशन मार्केटमध्ये आता कंप्लीट झालेलं आहे असं वाटतंय मला, ठीक आहे. कदाचित आता इथून एक नवीन बुल रन स्टार्ट होऊ शकतो, बुल रॅली स्टार्ट होऊ शकते, ठीक आहे. साधारण 1,000 पॉईंटच्या आसपास बी रॅली आली तरी ती एक कन्सिडर होऊ शकते, की तिथून एक मार्केट अपसाईडला जाण्यासाठी रेडी राहू शकतं, असं मला एकंदरीत मला तरी वाटतंय. हा जर बेस फॉर्मेशन झालेला असेल तर, पण मला तरी वाटतं हा बेस फॉर्मेशन झालेला आहे. ही झाली तुमची ट्रॅप कॅन्डल, ठीक आहे. बजेटचा डे होता, जाऊ दे, आपल्याला काही घेण्याचं नाही, पण ट्रॅप कॅन्डल तयार झालेली ही. बरेच लोक या कॅन्डलला बघून आज पण शॉर्टसाठी प्रिपेअर असतील, पण ते काय झालेलं नाहीये. आता उद्यासाठी प्लॅन सांगतो, जर इन केस, पण आता उद्यासाठी प्लॅन 1 तास आणि 15 मिनिटं, ठीक आहे. या टाइम फ्रेमवर करून घेऊ. 1 तासावर आलो. मला आता इथं गोष्ट कळते, मला एक गोष्ट कळते आता इथं, की जोपर्यंत ही लेवल आहे माझी, म्हणजे 25,500,
हा इम्पॉर्टंट माझ्यासाठी एक रेजिस्टन्स राहणार आहे. ठीक आहे. जर इन केस मार्केटला एक रॅली द्यायची असेल तर मार्केट 25,500 पर्यंत एक रॅली देईल. 25,500 पासून परत एकदा मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं. कुठपर्यंत येईल ते आपण सांगू नाही शकत, पण जर इन केस मार्केटला जर बुल रन द्यायचा असेल, बुल रनपेक्षा बुलिश रन द्यायचा असेल, तर मार्केटला 25,500 पर्यंत येणं आहे. 25,500 पर्यंत होल्ड करणे आणि मग एक ब्रेकआउट कॅन्डल, रिटेस्ट कॅन्डल झाली की मग मार्केट इथून एक अपसाईडला जाण्याचे चान्सेस असू शकतात. तो खूप पुढचा भाग आहे, कारण इथून 25,000 पासून 25,500 जाण्यासाठी 500 पॉईंटची रॅली आहे. ती मार्केट कव्हर करतं का माहित नाही, पण जर इन केस कव्हर केली तर आपल्यासाठी वेल अँड गुड राहणार आहे. जर इन केस मार्केटमध्ये ही लेवल जर सस्टेन होत असेल, इथं जर तुम्हाला एक बॉक्स फॉर्मेशन दिसत असेल, तर मार्केटमध्ये हमखास आरामात एक तुम्हाला 25,300 पर्यंत एक रॅली बघायला मिळू शकते. ठीक आहे. 1 अवरचं अनालिसिस 50 मिनिटवर तुम्हाला त्या गोष्टी अजून जास्त क्लिअर होणार. आपण तिकडे डिस्कस करून घेऊ. 3:30 झालेले आहेत. मार्केट आपलं क्लोज झालेलं आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये आता एक फॉर्मेशन तयार झालं. इथं आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर ते आपल्या रेजिस्टन्सकडे तयार झालेले आहे, राईट. ते इन्व्हर्टेड हॅमर तयार झालेले आहे. आता उद्या जर इन केस फ्लॅट ओपनिंग झाली तर मार्केट हळूहळू त्याच्या डायरेक्शनला खाली येईल. मग मार्केट 24,900ची लेवल, ठीक आहे, 24,900च्या लेवलला रिस्पेक्ट देईल. मार्केट रिस्पेक्ट देऊन मार्केट अपसाईडला जाईल आणि मग आपल्याला परत 25,150ची लेवल आपल्याला बघायला मिळेल, जी तुमचा हा झोन राहणार आहे, राईट. त्यामध्ये पण 150 आणि 161, ठीक आहे, 161 या दोन हे पॉईंट्स आहेत किंवा हे दोन नंबर्स आहेत. या नंबर्समध्ये मार्केट कदाचित उद्या राहू शकतं, राईट. तर एवढी तुम्हाला एक रॅली बघायला मिळू शकते उद्या. कधी फ्लॅट ओपन खाली येईल, अपसाईड जाईल, राईट. हा सुद्धा आपल्या ही रेड लाईन दिसत असेल तुम्हाला, रेड लाईन पासून मार्केट कंटिन्युअसली सस्टेन करत होतं आणि इथून एक अपसाईडला मूव्ह दिलेला आहे. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघा, इथे तुम्हाला हॅमर कॅन्डल बघायला मिळेल. दिसली तर इथून अपसाईडला प्लॅन करा. जर इन केस ही लेवल ब्रेक होत असेल तर वेट करा जोपर्यंत हा झोन निघत नाही, राईट. थांबा एक मिनिट, तुम्हाला मार्क करून दाखवतो. जोपर्यंत हा झोन निघत नाही, ठीक आहे, 25,000 सॉरी 24,860, ठीक आहे, 24,860ची जी लेवल आहे, जोपर्यंत ही निघत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडला प्लॅन करणार नाही. जर डाऊन साईडला प्लॅन केला तर जोपर्यंत हा बेस आणि हा बेस जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडला प्लॅन करणार नाही. तर हे आपलं निफ्टीचं अनालिसिस, सिंपल अनालिसिस होतं. आता खरं मजा आहे तुमची ट्रेड दाखवण्याचं तुम्हाला. ओके. तर हे आजचे ते 3 ट्रेड झालेले आहेत माझे. ओके. 2 माझे कॉलसाठी गेले आहेत आणि एक हा जो ट्रेड होता हा माझा पुटसाठी गेलेला आहे. हा माझा होता रॉंग ट्रेड. म्हणजे कसं झालं, 2 विंडो असतात, ठीक आहे. धनला अशा 2 विंडो केलेल्या होत्या. एक असतो इकडे कॉल होता, एक इकडे पुट होता, ठीक आहे. इकडे वरती बाय असतं और इकडे सेल असतं, राईट. असं काहीतरी आहे. ओके. तर माझ्याकडनं काय झालं, पुढच्या विंडोला क्लिक झालेलं होतं आणि डायरेक्ट बाय बटनवर क्लिक केलं गेलं. 130 क्वांटिटी डायरेक्ट पंच होऊन गेली. पण तिथे नेमकं जी कॅन्डलला एंट्री होऊन गेली ना, ती कॅन्डल नेमकं रिव्हर्सल कॅन्डल होती आणि फर्स्ट ट्रेड होता माझा याच्यात. याच ट्रेडमध्ये मी ती म्हणजे याच्या समोरची स्ट्राईक प्राईस निवडलेली होती आणि ती स्ट्राईक प्राईस होती 24चे, राईट. हरकत नाही. तर बघायला गेलं तर आज ओव्हरऑल 1300 आणि 1600 असे 2 प्रॉफिट जे ॲक्च्युली बघायला गेले तर ते होते आपले, काय म्हणता येईल त्याला, हां, स्टडी म्हणजे जे आपण ठरवलं होतं कॉलसाठी ते म्हणता येईल इथं. ठीक आहे. आज ओव्हरऑल ₹3300 प्रॉफिट झालेला आहे. 3396, राईट. कालचे तुमचे 16 मधून 16 मधून ते 13, याला खोडा, याला 13, ठीक आहे. हे 16 हा सम 16-17 हजार आहेत आपल्याकडे आता, ठीक आहे. तर हे आपला आज ओव्हरऑल ट्रेड होते. ट्रेडचं लॉजिक पण तुम्हाला तिकडे सांगून दिलेलं आहे. 25,000 सायकॉलॉजिकल नंबर, ठीक आहे. 25,000 सायकॉलॉजिकल नंबर प्लस बॉक्स ब्रेकआउट प्लस ओआयचा राईज होता ओआय, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळत आहेत. तर मित्रांनो हे आपलं निफ्टीचं अनालिसिस होतं. यामध्ये मी तुम्हाला माझे ट्रेड पण दाखवून दिले. नंतर आज फर्स्ट, ठीक आहे. आज होता आपला मंथचा फर्स्ट डे होता आज आपला, राईट. तर 2 तारीख होती. 2 तारखेला आपला फर्स्ट पी-एन-एल आपला फेबचा फर्स्ट पी-एन-एल आपला चांगल्या पद्धतीने ग्रीन झालेला आहे. तर मी तुम्हाला पी-एन-एल पण शेअर करतो. पी-एन-एल पण शेअर करेलच, नाही करणार असं नाही. जानेवारीमध्ये लॉस नाही म्हणता येणार त्याला, पण जे माझे लॉसमधले शेअर्स होते, ठीक आहे. भरपूर लॉस होता स्मॉल कॅपमध्ये. चुकून सगळे म्हणजे चुकून नाही म्हणता येणार, पण रँडमली उचलून फेकलेले हे होते, ते शेअर्स होते. पण ते मी सगळे काढून टाकले. ते काढून टाकल्यानंतर मग मी आज ओव्हरऑल आज प्रॉफिटमध्येच आहे. पण तो मी पी-एन-एल शेअर करेल, त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होऊनच जातील. तर मित्रांनो हे आपला निफ्टीचा अनालिसिस, हा आपला निफ्टीचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. जमेल तर परत एक निफ्टीचं फ्रेश अनालिसिस घेऊन येईल. यामध्ये आपण माझं ट्रेडचं लॉजिक, आजच्या लेवल तुम्हाला ह्या गोष्टी मी क्लिअर करून दिलेल्या आहेत, ठीक आहे. अजून एक जाता एक गोष्ट सांगून देतो. 2 फेब्रुवारी तो व्हिडिओ मी जमेल तर शॉर्ट्स मला सापडला तर शॉर्ट्स बनवतो त्याचा, ठीक आहे. 2 फेब्रुवारीला म्हटलं होतं आपण 300 पॉईंटची रॅली येणार. मार्केटने 300 पॉईंटची रॅली दिलेली आहे. मार्केटने 500 पॉईंटची रॅली द्यायला फक्त मार्केट 75 पॉईंट आता मायनसमध्ये 75 पॉईंट देऊन मार्केट खाली येईल. इथून मग मार्केट एक अपसाईड पॉसिबल चान्सेस आहेत की मार्केट इथून एक पॉसिबल रिव्हर्सल घेऊ शकतो, ठीक आहे. या पद्धतीचं सिंपल अनालिसिस ठेवलेलं आहे. प्राइस ॲक्शन बेस काम करा. कुठल्याही पद्धतीचं काही इंडिकेटरने, इंडिकेटरने काहीच नका लावू. आपलं मस्त एकदम भारी प्राइस ॲक्शननुसार काम करा. ट्रेंड लाईन
ट्रेंड लाईन चांगल्या पद्धतीने काम करतं, चॅनल चांगल्या पद्धतीने काम करतं, बॉक्स चांगल्या पद्धतीने काम करतो, ओबी चांगल्या पद्धतीने काम करतो. ठीक आहे. कॅन्डल 2 कॅन्डल, हॅमर दुसरा आहे, याच्या पुढे इन्व्हर्टेड हॅमर, दोन कॅन्डल आहेत, हॅमर इन्व्हर्टेड हॅमर. राईट. या गोष्टी आपण येणाऱ्या सेशनमध्ये डिस्कस करणारच आहोत. तर पॉसिबल होईल तर आपण ते व्हिडिओ लवकरच टाकू, पण आता सध्या थोडं वेगळं काम चालू आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी पॉसिबल होत नाही. पण आपण लर्निंग सेशनचे जे व्हिडिओ आहेत ते आपण लवकरात लवकर पोस्ट करण्याला चालू करणार आहोत. ठीक आहे. चलो गाईज, थँक्यू. भेटू आपण उद्याच्या सेशनमध्ये. थँक्यू.